Advocate Patil sir to kindly grace the stage. May I also humbly request Advocate Vilas Naik sir to kindly take the stage. Dear participants and respected dignitaries of the dais, it's been a great pleasure to introduce Advocate Vilas Naik sir. Yes, we will be quickly commencing with the felicitation. Honoring and felicitating Advocate Vilas Naik sir. Sir, it's been a great privilege to have you with us here today. We are eagerly awaiting for your next session. Sir has an impressive career spanning over 26 years, and sir is a highly accomplished legal professional. He holds a BCom and an LLB from Mumbai University and an LLM part from Pune University. Sir's vast experience is truly diverse. He's been practicing advocate in Raigad and Mumbai district courts, handling both civil and criminal cases. His distinguished service includes holding the positions of district government pleader and district public prosecutors for Raigad district from 1996 to 1999. May I now please to representing various Union of India departments, including customs, central, excise, post, and salt departments. Beyond the courtroom, Advocate Naik's special interests include handling civil cases, anti-corruption cases, bank suits, and property matters. He also provides legal counsel and acts as an advocate for prominent organizations such as CIDCO, New Bombay Municipal Corporation, RCF, GAIL, cooperative banks, and various other government undertakings. His extensive experience also includes acting as a legal advisor and arbitrator for corporate bodies and has been appointed as a chairman for the Company Law Board. Please join hands in welcoming Sir Advocate Vilas Krishnaji Naik sir. Thank you, sir. We are eagerly awaiting for your session, sir. सन्माननीय व्यासपीठ 1857 ला या सरस्वतीच्या मंदिराचा शानदार समारंभ होत होता. मुंबई विद्यापीठाची स्थापना होत होती आणि त्याच वेळेला लंडनच्या संसदेमध्ये लॉर्ड मॅकनले साम्राज्यवादासाठी भारतीयांना शिक्षा कशी द्यायची, आपलं स्वातंत्र्य कसं हिरावून घ्यायचं यासाठी आयपीसी लिहित होता. 5 वर्षे ही इमारत होत होती आणि बाजूची हायकोर्टची इमारत होत होती. 1862 ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. या दोन्ही इमारतींनी भारतीय स्वातंत्र्य लढा, भारतीय समाज पद्धती आणि भारतीय रणनीती ठरवली. मी विशेष आभार मानतोय मुंबई विद्यापीठाचे. मी मुंबई विद्यापीठाचा केवळ व्हॅल्युएबल विद्यार्थी नाही. गोल्ड मेडल मिळाली, अगदी रांगोळी स्पर्धेपासून नाट्य स्पर्धेपासून अनेक स्पर्धेत मिळाली, पण मी मुंबई विद्यापीठाचा रिव्हॅल्युएबल मेंबर आहे. कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेत रिव्हॅल्युएशन केल्याशिवाय मला काय पासिंग सर्टिफिकेट मिळालं नाही. मुंबई विद्यापीठाने ही परंपरा आज माझ्या मुलीपर्यंत राखून ठेवले. म्हणजे एका विषयात ती विद्यापीठात पहिली येते आणि दुसऱ्या विषयात नापास दाखवली जाते. मी एवढ्यासाठी हे घेतलं की भारतीय इतिहास हा नापास विद्यार्थ्यांनीच तयार केलेला आहे. मित्रांनो, विषय साधा आहे. विषय आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनचा आहे. तुमचे पाय जमिनीवर नसतील, तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव नसेल, ज्याला म्हणतात कॉमन सेन्स, तो नसेल, तुमच्या गोल्ड मेडलचा इथे काही उपयोग नाही. समोरच्या माणसाची
मानसिकता समजता आली पाहिजे. यासाठी विद्यापीठाची डिग्री महत्वाची नाही, तर माणसं वाचता आली पाहिजेत, माणसं समजून घेता आली पाहिजेत, तुमच्या मनात कुठेतरी माणुसकीचा झरा असला पाहिजे. आणि मगच तो समोरचा साक्षीदार, डायसवर बसलेला न्यायाधीश, बाजूला बसलेले सरकारी वकील, सरकारी वकिलाच्या मागे बसलेला फिर्यादी, आणि हे सगळं न्यायालयीन राजकारण तुम्हाला समजू लागतं. आणि हे जोपर्यंत तुम्ही समजत नाही तोपर्यंत तुम्ही ज्युनियर असता. हे जेव्हा समजतं त्या क्षणी तुम्ही सिनियर होऊन जाता. मी हे हक्काने बोलू शकतो. आज व्यवसायाची 40 वर्ष पूर्ण झाल्यावर बोलू शकतो. मी आज इथे आलोय तुम्हाला कुठलंही ज्ञानामृत पाजायला आलेलो नाही. तुम्ही वकील आहात म्हणजे समर्थ आहात. मी पेरायला आलोय तो आत्मविश्वास. जे जाणवतंय ते माझ्या मराठी मुलांना, माझ्या मुंबईतल्या मुलांना, ठाण्याच्या, कल्याणच्या, अलिबागच्या, पनवेलच्या, बेलापूरच्या मुलामुलींना कमी पडतोय तो आत्मविश्वास. क्षमता आहे, ते सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन करू शकतात. आत्मविश्वासाने करण्याची गरज असते. समजून काय घ्यायचंय? उलट तपासाची काय व्याख्या आहे? काय पुस्तकं वाचून 32 प्रश्न काढून विचारता येतात? नाही. तुम्हाला त्या चार्जशीट मधल्या दोषारोप पत्रातल्या त्रुटी काढायच्या आहेत. त्यातून 161 स्टेटमेंट ज्या साक्षीदारांनी दिले त्याचा इतिहास, भूगोल, नागरी शास्त्र समजवून घ्यायचं आहे. त्याची कुंडली काढायचं आहे. चार्जशीट मध्ये नसतं ते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पक्षकारांना बोलतं करावं लागतं. त्यांच्या मनात घुसायला लागतं. व्यावसायिक फी हा भाग वेगळा ठेवा. पण का झालं, कसं झालं, खरं कारणीभूत काय, याच्या मागचं राजकारण काय, खरंच गुन्हा झाला असेल तर कोणत्या परिस्थितीत झाला, गुन्हा झाला नसेल तर तुलाच का अडकवलं, आणि तुला अडकवलं तर कसं अडकवलं, तू इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे काय केलं होतंस, चार्जशीट मधला कागद का खोटा आहे, हा साक्षीदार फक्त तुझ्याच विरुद्ध का सांगतोय, तुझ्या मित्रांविरुद्ध का सांगतोय, तुझ्या नातेवाईकांविरुद्ध का सांगतोय, तुम्हाला त्यांच्याकडून काढून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, ज्या काही अनुभवाच्या आधारे गोष्टी आहेत त्या फक्त समजून घ्या. खूप सोपं आहे. वकिलीसारखं सोपं क्षेत्र नाही. ज्याला काहीच येता येत नाही तोच फक्त वकील होतो, याचे मी मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून माझ्या पहिल्या पुस्तकाचंच नाव एकनाथड. आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठीत बोलू शकलो हेच माझं धन. मी कुठल्याही कोर्टात कोणत्याही प्रकारे इंग्रजी बोलत नाही, कारण ते मला येतच नाही. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, 8वीला ABCD शिकलो. मला आत्मविश्वासच नव्हता की मी जज समोर 4 इंग्रजी वाक्य बोलीन, कारण बाजूला पारशी विद्यार्थी. मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकलो. सोपं काय मराठी मंडळाचा अध्यक्ष होणं, तेवढंच केलं. पण याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी येत नसतं असं नाही. तुमचा आत्मविश्वास कमी पडतो. स्वतःला पहिलं पारखून घ्या. आपली बलस्थानं ओळखा. आपली बलस्थानं ओळखा. तुमचा जर आवाज कणखर असेल तर आवाजावर जोर द्या. तुमच्या मराठी भाषेवर प्रभुत्व असेल तर तुमच्या भाषेवर प्रभुत्वावर जोर द्या. पण कायद्याच्या संज्ञा समजून घ्या. ते प्रोव्हाइडेड दॅट आलं की काय गडबड होते कळत नाही, पण पुढचं भाग समजत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या समजल्या की मग तुम्ही दोषारोप पत्राकडे येता.
दोषारोप पत्राकडे आलात, मगाशी सांगितल्याप्रमाणे पक्षकाराशी बोललात, तर जेलमधून ज्या चिठ्ठ्या येतात त्याचा सर्वात जास्त आदर करा. तो आत असतो, तो तुम्हाला पोचतोय आणि कायद्याने तुम्हाला त्याच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. बरेच जण त्या चिठ्ठ्या ड्रॉवरमध्ये टाकतात, पण त्याच्यात त्याची मनोव्यथा असते. ठीक आहे, त्याला काय साबण पाहिजे असेल, औषधं पाहिजे, त्या चिठ्ठीतलं नसतं, पण घटना कशी घडली हे पहिलं समजून घ्या. त्यामुळे मी पहिल्यांदा येणार आहे तो दोषारोप पत्राचा अभ्यास, आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, ज्याच्यावर परफेक्ट बसलेली आहे ती म्हणजे दोषारोप पत्राचा अभ्यास. ज्याला तो समजला तो तरला. दोषारोपाची अक्षरशः चिरफाड करा. आलेल्या चार्जशीटच्या 2 झेरॉक्स काढा. ओरिजिनल चार्जशीट टेबलावर ठेवा. झेरॉक्स चार्जशीट मध्ये मेडिकल एव्हिडन्स वेगळा काढा. सीन ऑफ ऑकरन्सचा एव्हिडन्स वेगळा काढा. एक्सपर्ट विटनेसेसचे एव्हिडन्स वेगळा काढा. सीए रिपोर्ट असतील, सीडीआर रिपोर्ट्स असतील, फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतील, वेगळे काढा. एखाद्या डॉक्टरकडे जाऊन बसा, त्याला पीएम नोट्स दाखवा, त्या ह्युमन फिगर काढा. चाकूचा वार कुठे झालाय, हाडापर्यंत झाले काय जखम, मग तो वार कसा पाहिजे, तो दुधारी शस्त्रांनी झालाय की एका बाजूला धार असलेल्या शस्त्रांनी झालाय, समजून घ्या पहिलं स्वतःला. मग कोर्टापुढे जा. कोर्टातला मुद्देमाल बघून घ्या. कोर्टापुढे बटन चाकू आहे, फिर्यादी सांगतोय चॉपरनी मारलंय, आणि डॉक्टर सांगतोय दुधारी शस्त्र आहे. तुमचा उलट तपास तिथे सुरू होतो. तो तुमचा पाया आहे. झालेल्या जखमांचं स्वरूप काय, त्या किती जुन्या आहेत, त्यातून रक्तस्राव किती व्हायला पाहिजे, त्या वुंड्सचा शार्पनेस कुठल्या बाजूला आहे, डॉक्टरनी त्याच्यात जखमेची खोली लिहिली का की फक्त लांबी रुंदी लिहिली, एक्सरे प्लेट्स कुठे आहेत, एमएलसी रजिस्टर म्हणजे काय, ईपीआर रजिस्टर म्हणजे काय, ईपीआर रजिस्टर कशाशी खातात. तुम्हाला निदान एवढ्या गोष्टी माहिती पाहिजेत तर तुम्ही फौजदारी केसेस चालवू शकता. प्रत्येक सरकारी हॉस्पिटलला हवालदार बसलाय, त्याच्याकडे ईपीआर रजिस्टर ठेवलेला आहे. येणारा इमर्जन्सी पेशंट पहिल्यांदा तिथे नोंदवला जातो. मैताचा जखमीचा भाऊक तिथे काहीतरी नोंद घेतो. तो सांगतो 2 अनोळखी माणसांनी वार केले. मग एमएलसी रजिस्टरला नोंद होते. प्राथमिक उपचार होतात. 8 तासांनी फिर्याद होते, 16 माणसांनी जखमी केलं. नावं येतात. अनेक खटले चालवलेत. आज माझ्या 14च्या 14 कादंबऱ्याचा विषय हाच खून खटलाय, पण तो न्यायालयीन खून खटले आहेत. हे वकिलांना समजावून घ्यावी खरी वस्तुस्थिती काय. स्वप्नरंजनातून वकील बाहेर व्हावेत, विशेषतः ज्युनियर वकील बाहेर व्हावेत. कोर्ट म्हणजे मालिका नाही, कोर्ट म्हणजे कुठला क्रिमिनल ड्रामा नाही. इथे वस्तुस्थितीवर आधारित पुराव्याची छाननी केली जाते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं साक्षीदाराची विश्वासार्हता तपासणं. कुठलाही सेक्शनची गरज नाही आज सांगायची, कुठलाही केसला सांगायची गरज नाही, तहसीलदारचं जजमेंट सांगायची गरज नाही, रमेश प्रसाद मिश्राचं जजमेंट सांगायची नाही, लक्ष्मीबाईचं जजमेंट नकोय, मणिकांचन नको, एकनाथ कांबळेची नको. ही सगळी स्टेटमेंट, ही जजमेंट तुम्ही आत्मसात केलेली आहेत. पण तत्व काय, साक्षीदाराची विश्वासार्हता कशी तपासायची. तो तर सप्तेवर सांगतोय, माझ्या भावाला मारलाय सांगतोय, मी तिथे हजर होतो सांगतोय, चाकू ओळखतोय, चाकूला रक्त आहे, सीए रिपोर्ट मध्ये मैताचं रक्त बी आलेलं आहे, सपोर्टिंग एव्हिडन्स आहेत, सीसीटीव्ही रेकॉर्ड आहे, त्यावेळेला आरोपीचा सीडीआर रेकॉर्ड आहे, जन्मटेप नक्की. मग तुमची गरज काय. तुम्हाला त्यातून फटी शोधायची आहेत. म्हणून दोषारोप पत्राचा अभ्यास, म्हणून मेडिकल एव्हिडन्सचा अभ्यास, म्हणून डॉक्टरशी चर्चा,
आणि म्हणून AI ची मदत. तुम्हाला सर्वात मोठा गुरु आता AI आहे, तुमच्या मोबाईलमध्ये बसलेला आहे, गुगल बाबा बसलेला आहे. आपण ग्रुपवर असतो, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची जजमेंट एकमेकांना पाठवतो, वाचतो किती, त्यातलं मूळ तत्व काय समजून घेतो. पण तेच AI ला विचारा की बटन चाकूनी 3 इंचाच्या पातीनी जास्तीत जास्त जखम किती होऊ शकते. तो चाकू जर पडलेल्या माणसाला मारला तर त्याचा वार कसा होऊ शकतो AI सांगेल. ते कागद घेऊन डॉक्टरकडे जा, ते कागद घेऊन सिनियरकडे जा आणि मग तुमच्या उलट तपासाचा मेडिकल एव्हिडन्सचा पाया तयार करा. केवळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, ऍडमिटेड, स्पॉट पंचनामा, ऍडमिटेड नाही. दोषारोपपत्र हातात आल्यानंतर सरकारी वकिलांनी दिलेल्या कागदपत्रांची यादी तपासा, कोर्टाचं इन्स्पेक्शन घ्या, कोर्टातले डॉक्युमेंट आणि तुमच्या चार्जशीट मधले डॉक्युमेंट योग्य आहेत काय बघा, ते वाचता येण्यासारखे आहेत काय बघा, त्यातले फोटो ओळखता येण्यासारखे आहेत काय बघा. नाहीतर सीडीवर मागवा, पेन ड्राईव्हवर मागवा, त्याच्यासाठी अर्ज द्या. सेक्शन 91 वाचा. जे कागद सरकार पक्षाने दाखल केलेच पाहिजे, सरकार पक्षाच्या पोलीस खात्याच्या ताब्यात असणं अपेक्षित आहे. जे कागद फेअर ट्रायलसाठी गरज आहे, तुमच्या डिफेन्सला गरज आहे, ते मागायचे की नाही ते पहिलं ठरवा. ते कागद अंगावर येणारे असतील मागवू नका, गप्प बसा, हात दाखवून अवलक्षण करू नका. पण ते कागद तुमच्या फायद्याचे असतील, डिफेन्सचे असतील तर निदान अर्ज तर करून ठेवा. जज सांगणार नंतर बघू, बघा, पण आर्ग्युमेंटच्या वेळेला तुम्हाला आणि आयओच्या क्रॉसच्या वेळेला तुम्हाला ते आणता येतं की तुम्हाला आम्ही संधी दिली होती की पोलीस कस्टडी रजिस्टर आणा, तुम्हाला आम्ही संधी दिली होती की EPR रजिस्टर आणा, मेडिकल एव्हिडन्स आणा, MLC पेपर आणा, एक्सरे रिपोर्ट आणा, MGM हॉस्पिटलचे कागद आणा. तुम्ही आणले नाहीत. ॲडव्हर्स इन्फरन्स हा जो प्रकार आहे तो तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तरच बोलता येतो. जजला काही पडलेलं नाही तुमचा ॲडव्हर्स इन्फरन्स तुमच्या लाभात द्यायचा. संशयाचा फायदा, बेनिफिट ऑफ डाऊट असाच मिळत नाही, त्याच्यासाठी विश्वासार्हता तपासावी लागते. तो साक्षीदार का खोटं बोलतोय, कसा खोटं बोलतोय, त्या खोटं बोलण्यामागे त्याचा मोटिव्ह काय, हे कायद्याच्या पुस्तकात नसेल तरी सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला पटतं आणि मग तुमची उलट तपासणी सुरू होते. इम्पीच करणं म्हणजे काय, 145 सेक्शन म्हणजे काय की हा साक्षीदार विशिष्ट परिस्थितीमध्ये काही गोष्टी वाढवून सांगतोय, त्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे. हा साक्षीदार त्याच वेळेला काही गोष्टी लपवून ठेवतोय, त्यातही त्याचा स्वार्थ आहे. आणि हाच साक्षीदार काही वेळेला कोर्टातल्या कागदापेक्षा विपरीत सांगतोय, तोही स्वार्थासाठीच. किती सोपा इम्प्रुव्हमेंट, ओमिशन, कॉन्ट्रडिक्शन, व्याख्या पाहिजेत. जे पोलीस तपासाच्या पेपरमध्ये नाही, 161च्या जबाबात नाही, ते वाढवून सांगतोय म्हणजे इम्प्रुव्हमेंट. मग ती तशी सिद्ध करायची. बाबा पोलिसांना तू सगळी माहिती दिली होतीस, आज जे कोर्टात सांगितलंस ते सांगितलं होतंस, मग त्यावेळेला तू हे सांगितलं होतंस का की हॉस्पिटलला तुम्ही दोघांनीच मैताला घेऊन गेलात, तेव्हा तुमच्या कपड्यांना डाग लागले होते, डॉक्टरांना तुम्ही आरोपींची नावं सांगितली होती. तो जर हो बोलला तर मग हे पोलीस स्टेटमेंटमध्ये नाही, याचं तू काय कारण सांगू शकतोस का, इथे थांबायचं आहे. तो जर हो म्हणाला म्हणजे त्यांनी जर सांगितलं हे पोलीस स्टेटमेंटमध्ये सांगितलं नव्हतं तर तुमची इम्प्रुव्हमेंट तिथेच सिद्ध झाली. आणखीन कशाला काय वेगळं नॉलेज पाहिजे. पण त्यांनी जर सांगितलं तर पुढे त्याला विचारायचं आहे, त्याचं कारण द्यायची संधी द्यायची आहे विटनेसला की हे मग तुझ्या 161च्या स्टेटमेंटमध्ये नाही, याचं तू काय कारण सांगू शकतोस का. आणि त्यांनी नाही सांगितलं
तर आयओला विचारायचं आहे. कॉन्ट्राडिक्शनसाठी एखादा पॅरेग्राफ जेव्हा आपण दाखवतो किंवा पोर्शन दाखवतो, पोर्शन मार्क करतो, तो तुमच्या चार्जशीटमध्ये पाहिजे, तुमच्याकडे त्या नकला पाहिजेत आणि आयओच्या वेळेला त्याला एक्झिबिट नंबर पाडून घ्यायचा आहे. हे एक्झिबिट नंबर पाडून घ्यायचं आणि आर्टिकल नंबर पाडून घ्यायचं अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला सजग राहायचं आहे. त्यामुळे तुमचा उलट तपासा मुद्देसूद असलाच पाहिजे, सुटसुटीत असलाच पाहिजे, तुमचं भाषेवर प्रभुत्वच असलं पाहिजे. साक्षीदार ज्या भाषेत बोलतोय त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न तरी निदान तुम्ही केला पाहिजे आणि तुमच्या मनातला न्यूनगंड गेला पाहिजे. एकदा तुम्ही साक्षीदाराची विश्वासार्हता कमी करून घेतलीत आणि इम्प्रॉबेबिलिटीज रेकॉर्डवर आणल्यात की अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ज्या स्वरूपात सरकार पक्ष सांगतंय त्या स्वरूपात अशी जखम होणं शक्य नाही. ज्या स्वरूपात सरकार पक्ष टाकतोय त्याप्रमाणे हे साक्षीदार जागेवर असणं शक्य नाही. साक्षीदार सांगतात त्याप्रमाणे ती घटना त्यांनी बघणं शक्य नाही. हे जेव्हा तुम्हाला खात्री होईल आणि तुम्ही त्यांच्या तोंडातून ते वदवून घ्याल किंवा तशी निदान अशक्यता शक्यता निर्माण कराल, तेव्हा तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट साठी युक्तिवाद करता येतो. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत. अनेक साक्षीदार वस्तुस्थिती अंधारात ठेवतात. ती वस्तुस्थिती रेकॉर्डवर आणून देणं, वैमनस्य रेकॉर्डवर आणून देणं, ते दुधारी शस्त्र आहे. इतकं वैमनस्य होतं की आम्ही जागेवर नसताना सुद्धा गुंतवलं हे सिद्ध करणं गरजेचं असतं. त्यामुळे बर्डन ऑफ प्रूफ ह्याबाबत एक साधा जो गैरसमज आहे तो सोडून द्या. की अगदी सर्वत्र सांगितलं जातं की सरकार पक्षाची जबाबदारी आहे. होय आहे, सुप्रीम कोर्ट पण म्हणतं. पण तुम्ही जेव्हा डिफेन्स घेता तेव्हा तुमचा डिफेन्स, तुमचा बचाव विश्वासार्ह आहे हे सांगण्याची जबाबदारी डिफेन्स काउन्सिल म्हणून, आरोपीचा वकील म्हणून तुमची असते. आणि मग त्यामुळे ती पंचशील तत्व तुमच्या डोक्यात सतत पाहिजेत की जेव्हा दोन शक्यता कोर्टासमोर येतात तेव्हा जी शक्यता आरोपीच्या बाजूने असते तिचा आणि तिचाच प्राधान्याने वापर कोर्टाने करायचा आहे, न्यायदानासाठी करायचा आहे, ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्ससाठी करायचं आहे. जेव्हा परिस्थितीजन्य पुरावा असतो तेव्हा परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये कोर्टापुढच्या दोषारोप पत्रातून आणि कोर्टापुढच्या साक्षी पुराव्यातून प्रत्येक लिंकची साखळी जुळवायचं आहे. म्हणून तुम्हाला तो सारडाचं जजमेंट वाचलं पाहिजे, गणपत पाटलांचं जजमेंट वाचलं पाहिजे आणि ते पंचशील तत्व काय आहे ते प्रत्येक युक्तिवादाच्या वेळेला आणि प्रत्येक चार्ज फ्रेमच्या वेळेला तुमच्या लक्षात असलं पाहिजे. बेनिफिट ऑफ डाऊट याच्यासारखा सुंदर चॅप्टर फौजदारी खटल्यात नाही. आणि बेनिफिट ऑफ डाऊट साठी जर तुम्हाला भांडायचं असेल तर तुम्ही मास्टर ऑफ फॅक्ट्स असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जागेवर जाऊन गुन्ह्याच्या जागेची पाहणी करणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या उलट तपास इमोशनल नकोय. तुम्ही कुठल्या नाट्य स्पर्धेत आलेला नाही आहात. हा माइंड गेम आहे. तुमच्या साक्षीदाराला पडवून आणलेलं असतं, पोलिसांनी पडवलेलं असतं, सरकारी वकिलांनी पडवलेलं असतं, त्याच्या नातेवाईकांनी पडवलेलं असतं. शत्रुत्व असेल तर घरी नाटकाची प्रॅक्टिस करतात, तशी प्रॅक्टिस होतात. आमच्या भागात तर समजले परंतु हे शब्द सुद्धा गाळले जात नाहीत. 161ला चिकटून राहतात, काही वाढवत नाहीत. क्रॉस सुरू झाली की लगेच एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतात. डिफेन्स काउन्सिलचा घाम निघतो. साक्षीदार कोणत्या तयारीचा आहे, त्याला कोणत्या प्रकारे पढवून आणले ह्याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे. इथे तुमचा क्लायंट मदतीला येत नाही. इथे तुमचं मानसशास्त्र, तुमचं तर्कशास्त्र पक्क पाहिजे. आणि मग तुम्हाला तो साक्षीदार का खोटं बोलतो, कसं खोटं बोलतो, का वाढवतोय, का गाळतोय हे सगळं सिद्ध करता येतं. जज बरोबर भांडलं, मोठ्या आवाजात बोललं, इंग्रजीमध्ये बोललं, काही म्हणींचा वापर केला, सरकारी वकिलांना टोमणे मारले म्हणून तुम्ही चांगले डिफेन्स काउन्सिल होत नाही. जेवढं सौम्यपणे वक्तशीरपणे कोर्टासमोर जाल, 10:30ला जायची सवय तर ठेवा. गेल्यानंतर कोर्टाचे कागद बघायची सवय ठेवा. मागचा साक्षी पुरावा वाचा आणि आपल्या साक्षीदाराला आपल्या अंगावर येणारे प्रश्न कोणते आहेत याची उजळणी करा. ते प्रश्न शक्यतो विचारू नका. पुढचा साक्षीदार नक्की येणार आहे, त्याच्याकडनं जी नक्कीची कबुली मिळणार आहे ती कबुली
त्याचा उपचार या साक्षीदाराकडून तुमची पुढची क्रॉस नासवू नका. मगाशी सरांनी सांगितलं कुठे थांबायचं आहे, त्याचं तारतम्य असणं महत्वाचं आहे. आणि शेवटी तुम्हाला वस्तुस्थितीवरनं तो खटला कन्व्हिक्शनकडे जातोय की ॲक्विटलकडे जातोय हे बघत असताना नॉन मी रिकॉर्डो सारखे जे साक्षीदार असतात त्याची पण काळजी घ्यायला लागते. मला माहितीच नाही, मला सांगताच येणार नाही, हे जेव्हा तो सतत सांगतो तेव्हा तुम्ही त्याची वागणूक, त्याची कार्यपद्धती, त्याची बॉडी लँग्वेज ही कोर्टाच्या नजरेत आणून द्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट मध्ये नाहीये, हे तुम्हाला अनुभवानीच येणार. आणि त्याच्यासाठी निदान काही शिक्षा खाल्ल्या पाहिजेत. शिक्षा होणार म्हणून मी केसला उभा राहू कसा, उलट तपास करू कसा? नाही, जाऊ देत. खरंच ज्यांनी गुन्हा केलाय त्याच्या 2-3 शिक्षा झाल्यानंतर त्याचं आत्मपरीक्षण करा. हळूहळू तुम्ही चांगले डिफेन्स लॉयर होणार. कारण इथे वाघाचं काळीच लागतं. प्रश्न अंगावर घ्यायची सुद्धा हिंमत पाहिजे, पण प्रश्न अंगावर घेताना तो का घेतोय याची जबाबदारी सुद्धा पाहिजे. मग ते 27चे पंचनामे असतील, रिकव्हरी पंचनामे असतील, मेमोरंडम स्टेटमेंट असतील, तुम्हाला त्याचे आस्पेक्ट्स माहिती पाहिजेत. मृत्यूपूर्व जबाब, तो माणूस का बोलण्याच्या स्थितीत नव्हता, त्याच्याबरोबर तो माणूस तिथे का नव्हता, रिक्षावाला का बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, या गोष्टी तुम्हाला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत निदान काही गोष्टी तुम्हाला पाहिजे. पूर्वीचा 65चं सर्टिफिकेट काय आहे आणि आताच्या नवीन कायद्यातलं अनेक्स 8लं सर्टिफिकेट काय, काय फरक आहे, कधी अभ्यास केला? इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये पूर्वी ज्याला आपण सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचो तो आता प्रायमरी एव्हिडन्स झालाय. पूर्वी आम्ही सांगायचो सिम कार्ड सेकंडरी एव्हिडन्स, आम्ही सांगायचो तो पेन ड्राईव्ह सेकंडरी एव्हिडन्स. आता नाही. मग आता नाही तर काय, तर त्याचं अपेंडिक्स एचं सर्टिफिकेट बघा, ते 65B सर्टिफिकेट पेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. त्यातल्या तरतुदी पाळणं सरकार पक्षाला एवढं सोपं नाही. डिफेन्स काउन्सिल असाल तर त्या सर्टिफिकेटचा अभ्यास करा, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा अभ्यास करा. DVR मधनं हार्ड डिस्क कशी काढली जाते, कोणते सॉफ्टवेअर वापरले जातात, त्या हार्ड डिस्क मधनं लॅपटॉपला आयओ लावतो तेव्हा काय, कोणती ऍप्स वापरली जातात, हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, मोबाईल डाटा कसा कव्हर करायचा, CDR सर्टिफिकेट कसं वापरायचं, टॉवर लोकेशन म्हणजे काय, CDR मध्ये जे 11 कॉलम दिले ते 11 कॉलम कोणते आहेत, त्यातला टॉवर लोकेशनचा कॉलम कोणता, GSMचा कॉलम कोणता, सिम सर्टिफिकेटचा कॉलम कोणता, IME सर्टिफिकेटचा कॉलम कोणता, तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जेव्हा नोडल ऑफिसर आपल्या समोर येतो त्याला 4 प्रश्न सांगून आणि त्या सेकंडरी एव्हिडन्सची क्रॉस घेऊन चालत नाही. तर तुमचा आरोपी त्यावेळेला त्या कार्यक्षेत्रात नव्हता, ज्युरिडिक्शन मध्ये नव्हता, टॉवर लोकेशन मध्ये नव्हता, आणि जर असेल तर तो वेगळ्या ठिकाणी होता, हे सुद्धा दाखवायची क्षमता तुम्हाला पाहिजे. सिम कार्ड एकाच्या नावावर असतं, मालकी दुसऱ्याच्या नावावर असते, त्याबद्दल सर्कमटेन्शियल एव्हिडन्स सरकार पक्ष अतिशय हुशारपणे असतात. आणि आमच्या शेलार मॅडम सारखे चाणक्य वकील असतील तर त्या आधीच आणून ठेवतात. पण तरी सुद्धा त्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू कळू शकतात. आणि मित्रांनो, उलट तपास घेताना एवढं लक्षात ठेवा की त्या साक्षीदाराला इतका वैताग आणू नका की तो नन्नाचा पाडा सुरू करेल. काही साक्षीदार अतिशय कठीण असतात. प्राथमिक शिक्षक असेल अतिशय कठीण, तो जास्तीच बोलणार. आदिवासी साक्षीदार असेल अतिशय कठीण, तो खरंच बोलणार. पण इंटरेस्टेड विटनेस, रिलेटिव्ह विटनेस, सो कॉल्ड चान्स विटनेस, या ज्या पद्धती आहेत त्या समजून घ्या. नातेवाईक आहे म्हणून तो खोटा साक्षीदार ठरत नाही, इंटरेस्टेड विटनेस आहे म्हणून तो खोटा साक्षीदार ठरत नाही. पण तो इंटरेस्टेड विटनेस ज्या पद्धतीने सांगतो तिथे असण्याची शक्यता नाही, याच्यासाठी पुरावे गोळा करा. आणि मग म्हणून मग सांगितलं की स्पॉट इन्स्पेक्शनला महत्त्व द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीचा अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करता आला पाहिजे. तुमच्या रेकॉर्डमध्ये, चार्जशीटमध्ये जर लॉगबुक नसेल, पोलीस कस्टडी रजिस्टर नसेल, स्टेशन डायरीच्या एंट्री नसतील तर त्या मागून घ्या. त्या अभ्यासा की खरंच 27च्या पंचनाम्याला जाण्यापूर्वी सरकारी पंचांना बोलवलं होतं का, त्याची स्टेशन डायरीला एंट्री आहे का, ते सरकारी पंच त्या योग्य वेळेत आले का, त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली का, नंतर
पोलीस कस्टडीतून आरोपीला बाहेर काढले का, की सकाळी 9 वाजताच बाहेर काढले आणि 3 तास पोलिसांच्या तो ताब्यात आहे? मग पंचांनी त्या समोर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, त्यातला रिलिव्हंट पार्ट कोणता, इरिलिव्हंट पार्ट कोणता, त्याला जज साहेब व्यवस्थित पोर्शन मार्क देतात का आणि असं म्हणतात का की मेमोरंडम स्टेटमेंटला एक्झिबिट नंबर देताना एक्सक्लुडिंग इनएडमिसिबल पार्ट असं म्हटलंय का? तुम्ही जागे आहात का? साहेब डिक्टेशन देतात तेव्हा तुमच्या क्रॉसची हेतू, तुमच्या उलट तपासातली फेक, ती नजाकत त्या शब्दात इंग्रजीमध्ये येते का की तुम्ही एक क्रॉस घेताय, साहेब दुसरंच डिक्टेशन देतोय? साहेबांवर सुद्धा तुमची करडी नजर पाहिजे. तुम्हाला कोर्टात काय चाललंय ते कळलं पाहिजे आणि कोर्टा बाहेर काय चाललंय ते कळलं पाहिजे. युक्तिवाद करणं खूप सोपं आहे आणि त्याच्यापेक्षा सोपा उलट तपास करणं आहे. पण मित्रांनो, साक्षीदार समजून घेतला पाहिजे, साक्षीदाराची मानसिकता समजून घेतली पाहिजे, त्याची जात कोणती आहे ती बघितली पाहिजे. जात ही मानसिक जातीबद्दल मी बोलतोय. तो खोटा साक्षीदार आहे का, पढवलेला साक्षीदार आहे का, हे बघितलं पाहिजे. आणि मग येतं ते म्हणजे साक्षीदाराची पात्रता. खरंच तो त्या पद्धतीने साक्ष देतोय, तो देऊ शकतो का? आणि मग आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक करून मी शेवटाकडे येणार आहे. प्रिव्हियस स्टेटमेंट याच्यासारखा क्रॉस एक्झामिनेशन मधला हत्यार नाही. या विषयावर आपण तासन तास बोलू शकतो, पण मला फक्त 45 मिनिटं दिलीत म्हणून शेवटच्या मुद्द्यावर मी येतोय. जामिनाच्या वेळेला फिर्यादी बरोबर आरोपी वकील हजर होतात, कोर्ट हल्ली सादर करतं, वकीलपत्र येतात. जामिनाला विरोध करायला फिर्यादीच्या वतीने ॲफिडेव्हिट येतात. खरंच डोकं फुटलेलं असतं, कवटी फुटलेली असते, पण फिर्यादी मैताचा भाऊ असतो किंवा मित्र असतो, त्याला एक्झॅगरेट सांगायचं असतं आणि तो नवीन खाजगी वकील ॲफिडेव्हिट पुरता असतो. तो काय सांगतो, अंगणात मैताच्या डोक्यात दगड पाहिजे की तुम्हाला जामीन अर्जासोबत फिर्यादी किंवा फिर्यादी पक्षांनी, सरकार पक्षाच्या साक्षीदारांनी ज्याची 164ची स्टेटमेंट झाली, 161ची स्टेटमेंट झाली, त्यांनी 161च्या स्टेटमेंटपेक्षा वाढवलेली स्टोरी ॲफिडेव्हिटमध्ये सांगितले. ते त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट आहे, ते आणा, त्याला एक्झिबिट नंबर पाडून घ्या, क्रॉसमध्ये त्याचा वापर करा आणि त्याला कॉन्ट्राडिक्ट करून घ्या की तू आज जे सांगितलेस ते त्या ॲफिडेव्हिटमध्ये नाही आणि ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेस ते आज कोर्टात नाही. जे आज तू कोर्टात सांगितलेस ते 161 मध्ये नाही, जे 161 मध्ये सांगितलेस ते 164 मध्ये नाही. हे करणं म्हणजे उलट तपास. आणि हे जर सुसंगतपणे तुम्ही मांडू शकलात, त्याला काहीतरी कार्यसीमा असेल, तुम्हाला पहिल्या दिवशी केस लॉ माहिती आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी स्पॉट इन्स्पेक्शन माहिती आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी आयओला क्रॉस काय करायची ती माहिती आहे आणि आयओच्या क्रॉसच्या वेळेला तुम्हाला हे सगळे ABCD पोर्शन माहिती आहेत, केस लॉ माहिती आहेत. असं जर सगळं एकत्र आणलं तर तुम्ही अतिशय उत्तम वकील होऊ शकता. त्यापेक्षा अतिशय उत्तम आत्मविश्वासाने उलट तपास करणारे वकील होऊ शकता. पण यासाठी तुम्हाला कोर्टाच्या 8 तासाव्यतिरिक्त AIचा, गुगलचा वापर करणं अनिवार्य आहे. यासाठी रिव्हॉल्वर काय, पिस्तूल काय, त्यातल्या गोळ्यांमधला फरक काय, इनसाइड वुंड काय, पंक्चर वुंड काय, एक्झिट वुंड काय, एक्झिट वुंडला ब्लॅकनिंग पावडर किती जाते, पंक्चर वुंडला ब्लॅकनिंग पावडर किती लागते, किती फुटावरनं मारलं तर कोणती जखम कशा स्वरूपाची रिव्हॉल्वरची होते माहिती पाहिजे. थोडे मवाली बना, सामान्य ज्ञान मिळवा, असे जे मित्र असतील त्यांच्याकडनं हाताळा, हवालदारांना बोलवा, त्या बुलेटमधला फरक समजून घ्या. एका मोठ्या केसमध्ये जागेवर रिकाम्या पुंगळ्या मिळाल्यात आणि एकही पिस्तूल जमा नाही, 6 रिव्हॉल्वर जमा आहेत. काय त्या केसचं होणार? पिस्तूलच्या गोळ्या जागेवर आहेत आणि जमा रिव्हॉल्वर आहेत. फॉरेन्सिक एक्सपर्टनी बघितलं तर नंतर पुढची पोस्टमॉर्टम होणार आहे. केस न्यायप्रविष्ट आहे म्हणून मी काही बोलू शकत नाही. पण तुम्हाला निदान शस्त्राचा अभ्यास पाहिजे. चॉपर म्हणजे काय, सुरी म्हणजे काय, त्यातला फरक काय, आणि सगळ्यात महत्त्वाचा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स तुमचा पाहिजे. एक छोट्या उदाहरणाने आपण समारोपाकडे जाऊया.
पोस्टमॉर्टम होतं, पोलिसांचं पत्र जातं, मैताच्या रक्ताचे नमुने काढले जातात, 5 बाटल्या भरून दिल्या जातात, पोलिसांकडे पोहोचतात, 15 दिवस राहतात, 15 दिवसांनी सीएला 4 बाटल्या जातात. तुम्हाला सीएचं पत्र माहिती पाहिजे, त्याच्या ओसीवर किती बाटल्या रिकाम्या भरलेल्या मिळाल्या ते कळलं पाहिजे. ती एक बाटली गेली कुठे? मधल्या काळात आरोपी अटक झालेले असतात, त्यांच्या कपड्यावरती जाते. मधल्या काळात पीसी मध्ये आरोपी जातात, नवीन कोरा चाकू रिकव्हर केला जातो, त्याच्यावर त्या बाटलीतलं रक्त जातं. हे कॉन्कॉक्शन ऑफ एव्हिडन्स आहे. तुम्ही सांगून आर्ग्युमेंटला उपयोगी नाही. तुम्ही डॉक्टरची क्रॉस घेतली पाहिजे, तुम्ही त्या आयओची क्रॉस घेतली पाहिजे, तुम्ही त्या कॅरियरची क्रॉस घेतली पाहिजे, आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आरोपी तिथे नव्हतेच. फिर्यादीच्या कपड्यानं रक्त नाही आहे आणि फिर्यादी तर म्हणतो ॲम्ब्युलन्स मधनं रक्ताची भरलेली. तुम्हाला रायगर मॉर्टिस म्हणजे काय ते माहिती पाहिजे. टाइम सिन्स डेट आणि टाइम ऑफ डेथ यातला काय फरक आहे तो कळला पाहिजे. इथे विचारे साहेब बसलेत. चिरफाड कशी करायची ती त्या सिनियर वकिलांकडनं बघायचं असतं. दुर्दैवाने होतं काय, आपण सिनियर वकील क्रॉस घेत असतात, अचानक जातो, मागे बसतो, अंगावर घेतला प्रश्न, आपण एकमेकांना कुजबजत असतो. कृपया सिनियर त्याच्या आयुष्याची 40 वर्ष आणि निदान 40 रात्र त्या केससाठी घालवत असतो. त्याला माहिती असतं तो बाटल्यांबद्दलची क्रॉस का घेतोय. त्याला ते सिद्ध करायचं आहे की हे रक्त सीए रिपोर्टमध्ये आलेलं आहे, हे कॉन्कॉक्टेड एव्हिडन्सचा पार्ट आहे, त्यासाठी ती क्रॉस घेतोय. त्याला समजून घ्या. सिनियरच्या क्रॉसवरती लांबली, ती कंटाळवाणी झाली. आपण खूप लहान आहोत, आपण स्टेजला जाऊ त्यावेळेला बोलण्याचा आपला हक्क आहे. हे ज्युनियर वकिलांसाठी मी एवढ्यासाठी सांगतोय. मागाशी त्यांनी इथिक्स या भागाला हात घातला. तुमची क्रॉस एक्झामिनेशन तेव्हाच उत्तम होईल जेव्हा तुम्ही उत्तम क्रॉस ऐकाल, त्या समजून घ्याल, त्या वकिलांशी बोलाल. मालिका बघून आणि AI वरचे उतारे ऐकून क्रॉस ठरवता येत नाही, फक्त मार्गदर्शक तत्व मिळतील. मित्रांनो, वस्तुस्थिती, कोर्टातलं लाईफ, वकिलाचं लाईफ, तुमच्या वैयक्तिक समस्या, कौटुंबिक समस्या या तुमच्या उलट तपासात येता कामा नाहीत. जज बायकोशी भांडून आलाय की नाही तुम्हाला माहिती नाहीये. जजचा आज मूड काय तो तुम्हाला माहिती नाहीये. तो कन्व्हिक्टेड आहे की ॲक्विटल मॅन्डेटचा आहे तुम्हाला माहिती नाही. तुमचे पूर्वग्रह दूषित असतात म्हणून तुम्ही ते छापे मारत असता. जज हा जज असतो, त्याला कन्व्हिन्स करायचं किंवा कन्फ्यूज करायचं काम तुमचं आहे. कन्व्हिन्स करू शकत नसाल तर निदान कन्फ्यूज करा. कन्फ्यूज करताना बेनिफिट ऑफ डाऊट मागा, पण बेनिफिट ऑफ डाऊट मागताना तुमचं ज्ञान कसोटीला लागतं, तुमचा अभ्यास पणाला लागतो. चार्जशीट मधलं पान तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे साक्षीदार का वगळले, हे साक्षीदार का महत्वाचे होते, हे जास्त महत्वाचं आहे. ऍडव्हर्स उत्पन्न काढा सांगणं सोपं असतं, पण हे साक्षीदार जर कोर्टासमोर आले असते तर वेगळ्या पद्धतीने केस आली असती. कोर्ट लगेच विचारतं डिफेन्स विटनेस का नाही तपासलेत. तुमची जबाबदारी नाही. तुम्ही एका केसमध्ये 10 प्रकारचे डिफेन्स घेऊ शकता. कुठला डिफेन्सचा कुठला नेम लागेल माहिती नसतं. जज तुम्हाला अडवू शकत नाहीत. फक्त तो रिझनेबल डिफेन्स असावा, तो पचणारा असावा, डायजेस्टेबल असावा. भारंभार क्रॉस घेण्यापेक्षा तुम्ही जर पहिल्यापासून पूर्वतयारीने आलात, पुन्हा एकदा शेवटच्या चरणाकडे येतोय, 145 असेल, 138 असेल, 146 असेल, 155 जुने ऍक्ट आहेत त्याचा जर अभ्यास केलात, सेक्शन 24, 25, 26, 27चा अभ्यास केलात, नवीन सेक्शन 27चा अभ्यास केलात, 311 सेक्शन आणि 91 सेक्शन मधला फरक गोळा केलात, कोणते कागद केव्हा मागायचे आणि कोणत्या कागदाचा केव्हा वापर करायचा, केव्हा गैरवापर करायचा, कोणत्या कागदाला एक्झिट पाडून घ्यायचं आणि कोणत्या कागदाला एक्झिट पाडूनच द्यायचं नाही, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही फौजदारी वकील झालेला असाल, तेव्हा तुम्हाला सुद्धा मुंबई सेशन कोर्टात केसेस मिळतील, तेव्हा तुमचे सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध होतील, तुम्हाला सुद्धा मेडल्स मिळतील, तुम्हाला सुद्धा या डायसवर बोलवता येईल. ह्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हा भाग येणं गरजेचं आहे. इथे येणारा प्रत्येक ज्युनियर हा अतिशय उत्तम मराठी वकील होणं, मराठी भाषेत सुंदर भाषण करणं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल तर त्यावर सुद्धा बोलणं, इंग्रजी भाषा येत नसेल तर तीवर अभ्यास करणं,
केस लॉ समजवून घेणं. तुमच्या मनात जर संपूर्ण इंग्रजी उतारा वाचून जर मराठीचा भाषांतर येत असेल तर तुम्ही समजून घ्या ही आपली कमजोरी आहे. तुम्ही इंग्रजीत विचार करू शकत नाही पण इंग्रजीत सादरीकरण चांगलं करू शकता. त्यामुळे मराठीत विचार समजून घ्या. केस लॉ मराठीत समजून घ्या. एकच केस लॉ वेगवेगळ्या प्रकारे वाचून बघा. तहसीलदार वाचल्यावर तुम्हाला एक विषय कळेल पण कॉन्ट्राडिक्शनच्या बाबतीत दुसरं जजमेंट वाचावं लागतं तेव्हा कुठे कॉन्ट्राडिक्शन कळतं. मित्रांनो, अनेक सिनियर वकिलांना कॉन्ट्राडिक्शन मांडता येत नाही. आय पुट इट टू यू करून क्रॉस सुरू होतात नसते. काळजात शिरा, साक्षीदाराच्या काळजात शिरा. साक्षीदाराला वाटलं पाहिजे की हा माझाच माणूस आहे. सरकारी वकिलांनी मला काहीतरीच वेगळं सांगितलं होतं. याला जर माझ्या माणसाला शिक्षेला बोलवायचं तर ह्याला होला हो बोललं पाहिजे. हा आत्मविश्वास विरोधी वकील असून सुद्धा तुम्ही जेव्हा साक्षीदाराच्या मनात तयार करता तेव्हा तुम्ही उत्तम वकील असता. मित्रांनो, मला दिलेली वेळ संपलेली आहे म्हणून थांबतोय. हा स्वल्पविराम समजा. तुम्ही मला जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा तुमच्यासमोर मी यायला तयार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल तर यूट्यूब चॅनल बघा. 80-90 व्हिडिओ या विषयांवर ठेवलेले आहेत. ते एक एक व्हिडिओ म्हणजे एक एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, ओळख परेड म्हणजे काय, मृत्यूपूर्व जबाब म्हणजे काय, कन्फेशन म्हणजे काय, क्रॉस एक्झामिनेशन गोल्ड लाईन तत्व म्हणजे काय, हे सगळं वेगवेगळ्या मुद्दे दिलेले आहेत. हे यूट्यूब बघा. केवळ मीच नाही, अनेक मुंबईतल्या वकिलांनी हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा यूट्यूबवर हे व्हिडिओ टाकलेत. ते कम्पेअर करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ट्रायल कोर्टातला वकील ज्यांनी तहसीलदारापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जे भांडलेत, जे आपले वाटतायत, आपल्या समस्या आपले केस लॉ समजून सांगतायत, त्या वकिलांचे यूट्यूब ऐका. ह्या ज्या आता नवीन पद्धतीने आम्ही कादंबऱ्या लिहितोय त्या कोणासाठी लिहितोय? या ज्युनियर वकिलांसाठी लिहितोय. आम्ही चालवलेल्या खून खटल्यांवरच्या त्या कादंबऱ्या आहेत, त्या वाचा, त्यातली तत्व समजून घ्या. मला खात्री आहे विक्रोळीतल्या कन्नवार नगर मध्ये राहणारा, मुलुंडचा छेडा नगरमध्ये राहणारा, कुर्ल्याच्या त्या फातिमा नगरमध्ये राहणारा प्रत्येक वहीम असेल, प्रत्येक शेख असेल, प्रत्येक गुजर असेल, शेठ असेल, चव्हाण असेल, वाघमारे असेल, कोण असेल, तो प्रत्येक वकील हा हायकोर्ट आणि मुंबई सेशन कोर्टातला एक मानाचं पान ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. It was such an inspiring session. And of course, language shouldn't be a barrier for anybody to continue pursuing law anywhere in this particular country. Thank you so much, sir. Thank you all. Thank you all the committee members.